शिरखेड शेत शिवारात वयोवृद्ध शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला। शेतकरी विश्वासराव किसनराव गोमकाळे वय 66 वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले असून शिरखेड परिसरात अशा घटना सतत घडत असल्याने याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे। दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी शिरखेड येथील रहिवासी विश्वासराव किसनराव गोमकाळे हे आपला मुलगा दिनेश गोमकाळे यांच्यासोबत शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना शेतात लपून बसलेल्या रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर चावा घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। तेथून त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले। शिरखेड, लेगाव, लिहिदा, नया वाठोडा, पुसला या शेत शिवारात जंगली डुक्कर, हरिण व रोही या जंगली जनावरांचा सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे। तसेच रानडुकराच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून शेतमालाचे व शेतकऱ्यांच्या जीवाला वन्य प्राण्यांद्वारे होणारे नुकसान ही वनविभागाची जबाबदारी असून त्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नया वाठोडा येथून दत्तराज इंगळे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।